नमस्कार मित्रांनो, 10K कॅपिटलचा आज आपला चौथा दिवस आणि आज पण आपण 4 ते 5 ट्रेड केलेले आहेत आणि आपला आजचा दिवस रेडमध्ये क्लोज झालेला आहे. आणि आजची ट्रेड आपली काय होती तर चार्ट बघूया. तर बघू शकता मित्रांनो, आज तारीख आहे 10/1/2025 आणि आज माझ्याकडून निफ्टी 50मध्ये ट्रेड झालेला आहे. निफ्टी 50मध्ये काय होतं बघू शकता मित्रांनो, सकाळी आज मार्केटनं निफ्टी 50मध्ये स्ट्रॉंग फॉल दिला. स्ट्रॉंग फॉल झाल्यानंतर इथं मार्केटनं पूर्णपणे कव्हर केलं आहे. स्ट्रॉंग फॉलमध्ये आपल्याकडून सगळे ट्रेड मिस झाल्यामुळं आपण मार्केटमध्ये स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर इथं एक हॅमर कॅन्डल तयार झालं. हॅमर कॅन्डलला इथं आपण एक ट्रेड घेतल्यानंतर बघू शकता मार्केटनं वर जाण्याचा प्रयत्न केला. वर गेल्यानंतर इथं मला 1000-1200 रुपये प्रॉफिट दिसत होतं. पण बघू शकता एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर मी इथं परत मार्केट थोडं रिट्रेसमेंटला गेल्यानंतर इथं एक्झिट केलं ट्रेड. आणि दुसरा ट्रेड आपल्याला बघू शकता प्रीमियममध्ये तुम्ही आपण मार्केटने स्ट्रॉंग फॉल दिल्यानंतर इथं ग्रीन कॅन्डल मी हॅमर कॅन्डल एंट्री मारली. इथं मला चांगलं 1000-1200चं प्रॉफिट दिसत होतं. पण मला इथं चांगले एकदम फॉल आल्यामुळं इथे कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करण्याचं नको म्हणून मी इथं मार्केट थोडं रिट्रेसमेंटला गेल्यानंतर इथं ट्रेडमध्ये एक्झिट केला. दुसरा ट्रेड तुम्ही बघू शकता माझा इथे दुसऱ्या ट्रेडमध्ये मी पण कॉल साईडला घेतलेला आहे. दुसरा ट्रेड तुम्ही तो बघू शकता माझा. दुसऱ्या ट्रेडमध्ये पण मला चांगलं प्रॉफिट होतं, पण मी 450च्या प्रॉफिटमध्ये बुक केलेलं. दुसऱ्या ट्रेडमध्ये काय ॲनालिसिस होती, दुसरा ट्रेड पण मार्केट थोडंसं रिट्रेसमेंट आल्यानंतर स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिल्यानंतर ह्या कॅन्डलला मी एंट्री मारल्यानंतर मार्केट चांगलं वर जात होतं. पण ते एक रेड कॅन्डल झाल्यामुळे मी ते थोडंसं मार्केटला एक्झिट करण्याचा प्रयत्न केला. पण मी एक्झिट ह्या कॅन्डलच केलेलं आहे. मोठं स्ट्रॉंग कॅन्डल इथं मुवमेंट फास्ट होतं. ते मार्केट वर गेलं परत खाली आलं, पूर्णपणे खाली आलं नको म्हणून मी इथं माझं एक्झिट ट्रेड करतो. इथं बघू शकता तुम्ही ऑप्शन चार्टमध्ये मार्केटनं इथं मला रिट्रेसमेंटला ट्रेड झाल्यानंतर इथं रेड कॅन्डल झाल्यानं मला जरा कॉन्फिडन्स थोडा लो झाला. पण मी तुम्ही इथं बघू शकता 158ला मी इथं ट्रेड कट केलेला आहे. थोडं इथं मला पण 450 रुपयाचं प्रॉफिट झालेला आहे. तिसऱ्या ट्रेडची माझ्या ॲनालिसिस कशी होतं पहा. तिसऱ्या ट्रेडला मार्केट पूर्णपणे वर गेल्यानंतर मला वाटलं तर थोडं रिट्रेसमेंटला खाली येऊ शकते म्हणून दोन स्ट्रॉंग रेड कॅन्डल झाल्यानंतर मार्केट इथं थोडा वेळ कन्सिस्टंट करत होतं. परत मार्केटनं वर गेल्यानंतर खाली चांगलाच फॉल दिला आणि इथं तुम्ही बघू शकता इथं हॅमर कॅन्डलसारखं दिसत होतं. हॅमर कॅन्डल झाल्यानंतर मी म्हणलं थोडं इथं फॉल येण्याची शक्यता आहे म्हणून मी इथं डाऊन साईडला परत ट्रेड घेतला. ह्या लिक्विडिटीवर ट्रेड घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही मला इथं स्टॉपला गेलेला आहे. म्हणजे इथं माझं पूर्ण फॉर्म झालेला आहे. तो कॉन्फिडन्स नसताना सुद्धा मी इथं ट्रेड घेतला होता. आणि परत तुम्ही इथं बघू शकता मी इथं बॉक्स आखला होता आणि बॉक्समध्ये इथनं परत मार्केटनं खाली स्ट्रॉंग रेड कॅन्डल एक्झिट झाल्यानंतर क्लोज झाल्यानंतर मी इथं ट्रेड घेतला डाऊन साईडला. परत बघू शकता मार्केट फॉल झालं, पण इथं माझा 20 रुपयाचा स्टॉप लॉस गेल्या असल्यामुळे इथं चांगलं नुकसान झालेलं आहे. पण हा ट्रेडमध्ये काय नाही. परत बघू शकता तुम्ही चांगलं फॉल झालेलं आहे. परत मी इथं डाऊन साईडला ट्रेड घेतला आणि इथं माझं परत 400-450 प्रॉफिट झालेलं आहे. अशा प्रकारे माझं 1, 2, 3, 4 आणि 5 ट्रेड झालेले आहेत. एक्सेल शीट बघू शकता मित्रांनो, आज डे 4 आणि आज आपल्याला 377 रुपयाचा लॉस झालेला आहे. आणि आपल्याला उरलेलं आहे कॅपिटल 9762 आणि आपल्याकडून आज 5 ट्रेड झालेले आहेत. तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या ट्रेडमध्ये. तुम्हाला कसा वाटला आजचा ट्रेड कमेंटमध्ये सांगा.